The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिष्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी माता भीमाई रामजी आंबेडकर स्मारक संस्था मुरबाड जिल्हा ठाणे आयोजित ही धम्म परिषद या छोट्याशा वडवली गावामध्ये संपन्न होत असताना या धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल तथा सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, ज्यांच्या आग्रहामुळे ज्यांच्या विनंतीवरून आम्ही भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहून आपणास धम्मदेशना धम्मदान देत आहोत, असे श्रद्धावान धम्म उपासक आयुष्मान पद्माकर बाबा गायकवाड, त्यांचा संपूर्ण श्रद्धावान गायकवाड परिवार तथा या धम्मदेशनेला धम्म परिषदेला अटेंड करण्यासाठी भिक्षू संघाची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी या मुरबाड परिसरातून तथा मुंबई परिसरातून सुद्धा श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा 2600 वर्षांपूर्वी शिकविलेला धम्मोपदेश आपणास सांगतो आहे। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, या छोट्याशा गावामध्ये, गावाच्या बाहेर असलेल्या या शेतामध्ये रखरखत्या उन्हामध्ये वरतून ऊन आहे आणि हवाही गरम आहे, परंतु मनुष्य जीवनामध्ये मनाला शांत करण्यासाठीचा भगवान बुद्धांचा संदेश आपण ग्रहण करताय, म्हणून ऊनही आपलं काहीच बिघडू शकत नाही आणि हा गरम वाराही आपलं काहीच बिघडू शकत नाही, कारण आपण बुद्धाची वाणी श्रवण करत आहोत आणि संघर्षातून जे काही प्राप्त होते ते मोठं सुखद असते। म्हणून एकदा
सर्व उपस्थितांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजून आपलं स्वतःचंच आपण अभिनंदन करावे. कारण आपल्यामध्ये बसलेले तुम्ही अनेक ठिकाणावरून आलात. डॉक्टर दांडगे साहेब आले आहेत, ते सहपरिवार आहेत. त्यानंतर आमचे संजय जाधव साहेब नालासोपाऱ्याहून आले आहेत. संजय जाधव आयकर विभागाचे अधिकारी आहेत. शिल्पा अभिजित हे नेरळवरून आलेले आहेत. वंदनाताई देवळेकर ह्या भांडूपवरून आलेल्या आहेत आणि भरपूर मुरबाडवरून आमच्या उपासिका आलेल्या आहेत. दूरवरून आम्ही स्टेटसला वगैरे ठेवत असतो. जिथे कुठे धम्मदौरा असतो तेव्हा परिचित लोकांना समजते की भंतेजींचा धम्मदौरा आहे, तर लोक येतात धम्मदेसना श्रवण करण्यासाठी. ही मोठी उपलब्धी आहे आणि परिवर्तनाची ही नांदी आहे. आज 1 तारीख आहे, 1 मे, आणि 1 मे हा दिवस विशेष आहे. ह्याला महाराष्ट्र दिनही म्हणतात आणि कामगार दिनही म्हणतात. आणि कामगार दिन हा जो आहे, तुम्ही सोशल मीडियावरती पाहिला असेल, आपल्या यूट्यूबला मी एक पोस्टर टाकला आहे, तुम्ही बघितलं असेल. पर्सनली पण काही लोकांना आला असेल. कारण बऱ्याचदा आपल्या देशामध्ये काही लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी फक्त म्हणजे बौद्ध लोकांसाठीच काम केलं आहे, बौद्ध लोकांना आरक्षण दिलं आहे, बौद्ध लोकांना बुद्ध दिला म्हणजे पूर्वीच्या महार लोकांना, आणि म्हणून एकंदरीतच बाबासाहेबांचं कार्य केवळ तेवढ्याच लोकांसाठी आहे, त्याच समाजासाठी आहे, असं काही ज्या लोकांना वाटतं त्यांनी बाबासाहेबांना वाचायला पाहिजे. बाबासाहेबांचं देशासाठीचं जे कार्य आहे ते समजून घ्यायला पाहिजे. मी सुरुवातीला तुमचं अभिनंदन यासाठी करेल आणि तुमचं कौतुक यासाठी करेल की तुम्ही इकडचे स्थानिक आहात. भरपूर लोक इथे असलेले, तुम्ही या भूमीत जन्माला, त्या भूमीत जन्माला आलात की जिथे महामानवाच्या मातेचा जन्म झाला. भीमाईचं हे जन्मगाव आहे. इथे आंबेटेंबे काय गाव आहे? आंबेटेंबे गाव आहे. या मुरबाडमध्येच गाव आहे, जवळच आहे इथून ते गाव. आणि त्या महामानवाला ज्या आईने जन्म दिला बघा, ती माता श्रेष्ठ असेल, नक्कीच पूर्ण श्रेष्ठ ती माता असेल. कारण मुलं तर सर्वांच्याच घरी जन्माला येतात. अनेक माता मुलांना प्रसूत करतात, जन्माला घालतात. परंतु असा मुलगा की ज्या मुलाने या जगाच्या नजरा, या जगाचं आकर्षण स्वतःकडे वळवून घेतलं आणि शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्याला त्या काळात व्यवस्थेनं नाकारलं, त्या काळामध्ये ज्याला व्यवस्थेनं नाकारलं आणि दुर्लक्षित केलं, बिलकुल अपमानित केलं, छळलं, परेशान केलं, तुडवलं, आणि त्या एका छोट्याशा भिवाचा भीमराव झाला. आणि भीमरावाचा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला. आणि ते त्याचं सर्वस्वी श्रेय जे आहे आपल्याच परिसरात जन्म घेतलेले त्या महामातेला जाते. त्या महामाता भीमाईलाही मी तिच्या विचारांना वंदन करतो. कारण तुम्ही इथे जन्मालात, आम्हाला फार आनंद झाला. मुरबाडला या परिसरात येताना मी पाहिलं सगळीकडे बापा हे जंगलच जंगल दिसत होतं. हिरवं काही जास्त दिसत नव्हतं. भंतेजी म्हणे इकडं ऊनही जास्त आहे आणि सगळं काही असं भक्काच दिसत आहे वाळवंटासारखं. मी म्हटलं वातावरण जरी वाळवंटासारखं असेल तरी माणसं मात्र सुपीक आहेत, म्हणूनच माणसांनी धम्म परिषद घेतली. तर अशा प्रकारच्या आमच्या चर्चा होत असतात. तर बघा, आम्ही थोडक्यात सुरुवातीला बाबासाहेबांचा आज कामगार दिन असल्याकारणाने बाबासाहेबांनी बघा कोणतं काम केलं आहे की ज्या लोकांना वाटतं इतर समाजाच्या की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही केलं नाही आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे बघा की या देशामध्ये हा कामगार दिन साजरा करत असताना सर्व कामगारांनी बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ती कशासाठी म्हणून, तर या देशामध्ये जे कोणते कर्मचारी कामगार आहेत त्यांना पूर्वी 12 तास काम करावं लागायचं, परंतु आता किती तासाची ड्युटी असते? 8 तासाची. तर 12 तासावरून 8 तास जे कमी केले आहेत, तर ह्याचं श्रेय कुणाला जाते? संविधानात्मक तरतूद कोणी केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि एका समाजापुरत्या लोकांसाठी काम आहे का हे? बिलकुलच नाही आहे. देशातल्या एकूणच सर्व कामगारांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. 12 तास राबावं लागायचं. 12 तासाची ड्युटी काम करणाऱ्या लोकांनाच माहीत की कशी मेहनत करावी लागते, किती त्रास होतो. कारण ज्यांना कामच नाही आहे त्यांना काय समजेल, परंतु ज्या राबतात, दिवसभर काम करतात, मेंटली हॅरेसमेंट होते त्यांची, किंवा ज्यांना
त्रास होतो, अंग मेहनत करावी लागते किंवा मानसिकही त्रास होतो. 12 तास कशाला म्हणतात? लेकरा बाळांना घरादाराला सोडून काम करणं. बाबासाहेबांच्या मनात करुणेचा भाव होता आणि म्हणून बाबासाहेबांनी 12 तासावरून 8 तास केले म्हणजे नोकरीचे. याचंही श्रेय बाबासाहेबांना जाते. हे कामगारांनी कधी विसरता कामा नये. दुसरी गोष्ट केली बाबासाहेबांनी, PF योजना. आज जो PF मिळतो लोकांना नोकरीमधल्या, त्या PFची पण योजना कोणी अंमलात आणली आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. वेतन आयोग सुद्धा ही देण कुणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. भरपगारी सुट्टी जी मिळते, भरपगारी सुट्टी मिळते ना, ती भरपगारी सुट्टी सुद्धा ही देण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. पेन्शन योजना, नोकरी संपल्यानंतर देखील घरी बसून जी पेन्शन मिळते तुम्हाला फुकटची नोकरी करणाऱ्यांना, तर ही देण सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. वारसा नोकरीचा जो काही भाग आहे, बऱ्याच ठिकाणी त्याला अनुकंपा तत्व म्हणतात. म्हणजे वडील जर नोकरीला असतील किंवा आईवर नोकरीला असेल तर त्या गेल्यानंतर त्यांच्या मुलाला मुलीला कुणाला तरी नोकरी मिळते अनुकंपा तत्वावर. तर ही अनुकंपा तत्वावरील नोकरीची जी देण आहे, योजना आहे, त्याचा सुद्धा बाबासाहेबांनी विचार केला आणि ती सुद्धा बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे. आठवडी सुट्टी, आठवड्यातून एकदा कामगाराला सुट्टी मिळावी, त्याला विश्रांती मिळावी, त्याला मुलाबाळांना वेळ देता यावा, त्याला त्याचे पर्सनली स्वतःचे कामं करता यावेत, यासाठीची आठवडी सुट्टी जी डिक्लेअर केली आहे कायद्याने, त्याला ती सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी डिक्लेअर केलेली आहे. त्यानंतर महिलांना विशेषतः भरपगारी सुट्टी मिळते. प्रसूतीमध्ये एखादी महिला जर गर्भवती असेल, एखादी माता, तर तिला त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी म्हणजे त्या बाळाची काळजी घेण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी तिला होणारा त्रास, ती नोकरीवर असेल तर अधिकचा होईल आणि ती असुरक्षित राहील. नोकरीवरती असेल तर गर्भवती असल्या कारणाने तिला आराम करायला मिळावा आणि आराम करत असताना तिच्या नोकरीतला पैसा कपात होऊ नये, तिला भरपगारी प्रसूती सुट्टी मिळावी, यासाठीची तरतूद सुद्धा कोणी केली आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. महिलांवरती तर खूप उपकार आहेत बाबासाहेबांचे. एकूणच देशातल्या सर्वच लोकांवरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. आता इलेक्शनचा पिरियड आहे बघा, निवडणूक आहे. जिकडे तिकडे तुमच्याकडची झाली काय? नाही झाली? हां, व्हेरी गुड. मग आम्ही गाढवाची बोधकथा तुम्हाला सांगू शकतो सरते शेवटी. तर तुम्ही ऐकली असेल कोणी कोणी, तर पण सांगतोच आपण. इलेक्शनचा पिरियड आहे ना, त्यामुळे तर बाबासाहेबांनी हे इलेक्शनसाठी सुद्धा त्या काळामध्ये जेव्हा संविधान लिहिल्या जात होतं, तेव्हा बाबासाहेब म्हणाले की या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानात आपले इलेक्शनचा वोटिंगचा अधिकार प्राप्त व्हावा, मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा, असा ठराव कायदा जेव्हा बाबासाहेब तयार करत होते, तेव्हा संसदेतील काही मंडळी बाबासाहेबांना विरोध करून म्हणाली होती की मिस्टर आंबेडकर, आपण फक्त शिकलेल्या लोकांनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे, अशिक्षित लोकांना मतदानाचा अधिकार द्यायला नको. पण बाबासाहेब म्हणाले की अशिक्षित आज असलेली लोक उद्या सुशिक्षित होतील, तेव्हा आंबेडकर नसेल आणि यांना मग मतदानाचा अधिकार कोण देईल? म्हणून एकूणच सगळ्याच लोकांना मतदानाचा अधिकार देण्याची सुद्धा तरतूद कोणी केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे मतदान केलं पाहिजे. मतदान वाया नाही घालवलं पाहिजे. एका मताची खूप किंमत आहे. एका मताने खासदार निवडून येऊ शकतो आणि पडू शकतो. एका मताने आमदार निवडून येऊ शकतो आणि पडू शकतो. एका मताने नगरसेवक निवडूनही येऊ शकतो आणि पडूही शकतो. एका मताने सरपंच निवडून येऊ शकतो आणि पडूही शकतो. एवढी ताकद एका मताची आहे. मग ते मत गरिबाचा असो का श्रीमंतांचा असो. आणि त्यामुळे मतदानाचा अधिकार सुद्धा देशातल्या नागरिकांना ही देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. एकूणच बाबासाहेबांनी देशासाठी खूप मोठं काम केलं आहे. आज कामगार दिन आहे म्हणून हे मला सहज आठवलं. सुरुवातीला त्या महामानवाचं स्मरण आपण कायम केलं पाहिजे म्हणून तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं की कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, खरं तर बाबांचं कुठे गेले बाबा? गायकवाड बाबा गेले का? हां, फोनवर बोलत होते मागे, म्हटलं गेले बाबा तुम्ही. तर गायकवाड बाबा नव्हते का? तर गायकवाड बाबांचं बघा कौतुक करा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ते त्यांना नीट फोनवर बोलता येत नाही, म्हणजे मी सांगतो तुम्हाला खरोखर जाहीरपणे, परंतु इच्छाशक्ती आणि त्याही शिवाय जर मनुष्यामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असेल, बाबासाहेबांच्या विचारांवर जर श्रद्धा असेल, मग तो मनुष्य अडाणी असला काय
खेडेगावात राहणारा असला काय आणि गरीब असला काय याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. फक्त जर बाबासाहेबांचं बुद्धाचं काम करायचं आहे, धम्माचं काम करायचं आहे, तर त्या मनुष्यामध्ये ती स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, भिक्षू असो, त्यांच्यामध्ये असावी लागते त्रिरत्नांप्रती एकनिष्ठ श्रद्धा आणि बाबासाहेबांच्या विचारांवरती असावी लागते श्रद्धा. आणि मी म्हणतो आपले गायकवाड बाबा जे आहेत मुख्य आयोजक, ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला, जे आपल्याला दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करतात, त्यांच्या परिवारामध्ये आम्ही आता भोजनाला गेलो तर आई म्हणत होत्या, भंतेजी तुम्हाला टी व्हीवर मोबाईलवर पाहत होतो, आमची फार इच्छा होती प्रत्यक्ष लाईव्हमध्ये तुमची धम्मदेशना ऐकण्याची आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला. म्हणून एकदा गायकवाड बाबा आणि त्यांच्या फॅमिलीसाठी टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करावं. खरं पाहिलं तर जगामध्ये बघा 3 प्रकारचे लोक असतात. किती प्रकारचे? एक प्रकार आहे एका डोळ्याने अंध असतात काही लोक. काय कसे? एका डोळ्याने अंध. आता एका डोळ्याने अंध म्हणजे असं फिजिकली नाही त्याला घ्यायचं आहे, हे काय म्हणू त्याला आपण की असं सांगितलं आहे की त्याला आध्यात्मिक घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फिजिकली नाही. तर एका डोळ्याने अंध असणारे लोक काही असतात, दोन्ही डोळ्याने अंध असणारे काही लोक असतात भगवान म्हणाले, आणि काही लोक दोन्ही डोळ्याने डोळस असतात. बघा असे किती प्रकारचे लोक? 3 प्रकारचे. आता तुम्ही कोणत्या लोकात मोडता बाप्पा हे तुम्हालाच माहीत. मी तर फक्त तुम्हाला माहीत करून देईल की कोण कोणते, तर आपल्यालाच विचारायचे, दुसऱ्याला नाही असं पाहू. कारण दुसऱ्याकडे पाहण्यात जिंदगीत चालली आपली. याच्याकडे पहा, त्याच्याकडे पहा, ते कुठं चालले, हे काय करते, ते काय करते, कोण काय करते आणि काय नाही करत. दुसऱ्याचं पाखडायला सांगावं फक्त बापा, दुसऱ्यातल्या चुका काढायला सांगावं, दुसऱ्यांच्या चुका काढायला सांगावं. ती विचारून जिंदगी त्याच्यातच चालली, जणू काही पद्मश्री पुरस्कार भेटते. असे काही लोक कामं करतात. नाव ठेवू, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, कोणी कोणाच्या पतीला नाव ठेवते, कोणाच्या पत्नीला नाव ठेवते, कोणाच्या आई वडिलांना तर कोणाला, कोणाच्या मुलाला तर मुलीला नाव ठेवते. आणि आमचंच बरोबर आहे म्हणते, आमच्यासारखं कोणीच नाही म्हणते, आमच्या मुलासारखं कोणता मुलगा नाही, आमच्या मुलीसारखी कोणती मुलगी नाही म्हणते, आमच्या घरासारखं घर नाही, आमच्या पैशासारखं आमच्याकडचा पैसा जो आहे तसा कोणाकडेच नाही. विचारूच नका, ते आपल्यालाच पॉलिश लावू सारू गावाकडे सारवतात, तुमच्याकडे सारू लेप लावते आपल्याचबद्दल. तर असे काही लोक असतात. तर पहिल्या डोळ्याने अंध कोण, एका डोळ्याने अंध कोण आहे? तर भगवान म्हणाले काही लोक इथे जन्माला येतात भौतिकदृष्ट्या श्रीमंत असतात, धन दौलत श्रीमंती घर परिवार सगळ्या गोष्टी पायावरती लोळण घेतात त्यांच्या. परंतु श्रीमंत जरी असले धनाने दौलतीने श्रीमंतीने, परंतु धम्मापासून, चांगल्या विचारांपासून, सदाचारापासून, दानपुण्यापासून, शील आचरणापासून, ध्यानापासून, धार्मिक सामाजिक कार्यापासून कोसो दूर असतात. असे लोक असतात की नाही? होच म्हणाल तुम्ही, नाही काय म्हणाल. खरंच असे लोक आहेत, म्हणजे श्रीमंत आहेत, खूप पैसा आहे. हेच पहा ना, बाबासाहेबांनी आपल्या लोकांना काय सांगितलं आहे? तुमचं पोट भरल्यावर तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्यावर तुम्ही पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहिलं पाहिजे, आपल्या गरीब बांधवांकडे पाहिलं पाहिजे की ज्यांना तुमची गरज आहे, ज्यांना तुमच्या बुद्धिमत्तेची ज्ञानाची गरज आहे, ज्यांना तुमच्या पैशांची गरज आहे, ज्यांना तुमच्या वेळेची गरज आहे. अशा आपल्या समाजाकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. समाजासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे, समाजासाठी तुम्ही बुद्धी खर्च केली पाहिजे, समाजासाठी तुमचं धन खर्च केलं पाहिजे. म्हणूनच तर बाबासाहेब म्हणाले कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी दान द्या. म्हणजे 100 रुपये कमवत असाल तर त्यातले 5 रुपये धम्मकार्यासाठी तुम्ही काढून ठेवले पाहिजे. कारण जे धन दौलत कमवतोय आपलंच पोट भरू दे नुसतंच म्हणायचे, खातो तो घास आणि घेतो तो श्वास. फक्त बाबासाहेबांच्या मुळे जयंतीत नाचला की नंतर 364 दिवस गायब. फक्त बोलतच असेल आपण, खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबामुळं, आणि करायचं काहीच नाही, देणं काही नाही, देणं घेणं आपण काही लागत नाही. आणि भारत बुद्धमय झाला पाहिजे पण आपल्याला सोडून. असे बरेच लोक आहेत बापा, तुम्ही नाही असे, पण असे भरपूर लोक आहे. भारत बुद्धमय झाला पाहिजे म्हणतात, पण आपल्या घराला ना आपल्याला सोडून दुसरी झाली पाहिजे म्हणते. घर कोणीकडे चाललं आपलं ते नाही कुठे लक्षात येत, आणि दुसऱ्यांना मग लोक असे काही नाव ठेवतात बघा. तर म्हणून पहिला जो वर्ग आहे तो श्रीमंत असतो धनाने वगैरे, परंतु धार्मिक जीवनापासून फार वंचित असतो तो. म्हणून भगवान बुद्ध त्यांना म्हणतात एका डोळ्याने
अंध आहेत. ते एक डोळा आहे त्यांच्याकडे, कोणता? भौतिक डोळा आहे. म्हणजे धन दौलत श्रीमंती सगळं काही आहे, पण धार्मिकता नसल्या कारणाने त्यांचा काया वाचा मनावर संयम नसतो, त्यांचा दान पुण्यावरती विश्वास नसतो, शील पालनावरती विश्वास नसतो, ध्यानावरती विश्वास नसतो. म्हणून जरी श्रीमंती धन दौलत किती आलं तरी घरामध्ये सुख शांती नांदू शकत नाही. घरातले पोरं बाळ लेकरं बाळ चांगले निघू शकत नाहीत. कारण आता भंतेजींनी पण सांगितलं, पैसा म्हणजेच सर्व काही नाही आहे. पैसा आवश्यक आहेच आहे, पण पैशाबरोबर धनाबरोबर संपत्तीबरोबर शील सदाचारही अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून तर बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा तर म्हणाले. परंतु शिक्षण घेतलेले बाबासाहेब, उच्च विद्वान प्रकांड पंडित असलेले बाबासाहेब, MA PhD DSc LLD DLitt बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेले बाबासाहेब बुद्ध धम्माचा स्वीकार करतात. ह्या गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे की म्हणून धम्माची मनुष्याला किती गरज आहे हे बाबासाहेबांच्याच उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पहिला एक डोळ्याने अंध समजले तुम्हाला लोक? समजले की नाही? हां समजले, हुशारा बापा तुम्ही. दुसरा प्रकार सांगितला भगवंताने. इथे काही लोक आहेत दोन्ही डोळ्याने अंध. काही लोक दोन्ही डोळ्याने अंध आहेत. म्हणजे कसे? तर ते भौतिकदृष्ट्या गरीब तर आहेत, बिलकुल 18 विश्व दारिद्र्य, काहीच नाही आहे कशातच. गरीब तर आहे आणि धम्मावरती विश्वास नाही आहे, सदाचारावरती विश्वास नाही आहे, पुण्यावरती विश्वास नाही आहे, संयमशीलाने वागत नाहीत, पंचशील पालन करत नाहीत, उपोषणशील पालन करत नाहीत, विहारात जात नाहीत, धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत नाहीत, बिलकुल सगळ्या गोष्टींपासून दूर राहतात, हिंसा करतात, चोरी करतात, व्याभिचार करतात, खोटं बोलतात, लबाडीनं वागवतात, ठकवतात, फसवतात, दारू गांजा बिडी तंबाखूचे व्यसन करतात, मुलाबाळांवरती संस्कार टाकत नाहीत, पती पत्नीचे भांडणं होत असतात, आई वडिलांची सेवा करत नाहीत. का? तर धार्मिक नाही आहेत. कारण भगवान बुद्धांनी सदाचार शिकवलेला आहे ना. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की दोन्ही डोळ्याने अंध आहेत. एक तर गरिबीतही आहेत आणि दुसरी गोष्ट धम्मावरती विश्वास नसल्या कारणाने आध्यात्मिक जीवनापासून सुद्धा वंचित आहेत. असे लोक दोन्ही डोळ्याने अंध आहेत. तिसरा व्यक्ती सांगितला भगवंताने की जो दोन्ही डोळ्याने डोळस आहे. तो म्हणजे कसा? तर श्रीमंत पण आहे, धन दौलत पण प्रामाणिकपणे सम्यक आजीविकेतून कमवतो, परंतु धन दौलत कमवत असताना हवेत जात नाही. नाही तर काही लोक तर हवेतच जातात बापा. बघा तुम्ही, पैसा आला की खालचं दिसत नाही माणसाला, वरतीच पाहते, तुच्छ लेखते दुसऱ्यांना. मी असा, मी आमका ढमका टमका, आणि विचारूच नका मला पहान फुलं वहा म्हणते. बस माझ्यासारखं कोणीच नाही म्हणते. आणि दुसरे लोक असेच आहे म्हणते, काहीच काम धंदा नाही. आता तुम्ही किती श्रीमंत आहेत मला माहीत आहे. आता तुम्ही इथं आले म्हणजे काहीच काम धंदा नाही का तुम्हाला? आता हे डॉक्टर आले म्हणजे काही काम धंदा नाही का? डॉक्टर झालेला माणूस येऊ शकते, आयकर विभागातला माणूस येऊ शकते, किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटचे तुम्ही जे इथं आलेला आहात इथे कार्यक्रमाला, किंवा जे कोणी आम्हाला आयोजित करतात, कार्यक्रम आयोजित करतात, असेच लोक असतील का? ते बिलकुल नाही. तेच खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाचे वंशज आहेत, तेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे वंशज आहेत, तेच खऱ्या अर्थाने रमाईची मुलं आहेत की जे समाजाचं काम करण्यासाठी पुढाकार घेतात, पुढे येतात आणि आपलं योगदान देतात. म्हणून भगवंताने तिसरा प्रकार सांगितला. दोन्ही डोळ्याने डोळस असणारे लोक जे असतात त्या भौतिकदृष्ट्याही श्रीमंत असतात, संपन्न असतात आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा संपन्न असतात. भगवंताच्या काळातील उदाहरणं तुम्ही जर पाहिले, जे नेहमी तुम्हाला सांगतो आम्ही, विशाखा मिगार माता माहिती आहे तुम्हाला? भगवंताच्या काळामध्ये विशाखा मिगार माता ही प्रचंड श्रीमंत होती, प्रचंड सावकाराची मुलगी होती ती. आणि श्रीमंत असताना देखील मात्र ती रोज विहारात जायची. रोज भिक्खू संघाला तिच्याकडून भोजनदान असायचं रोज. तिने त्या काळामध्ये 9 करोड रुपयाचा हार लिलावामध्ये लावला, विहारात विसरून राहिलेला. त्याची जी किंमत आली त्याच्यामध्ये सुंदर मोठाच्या मोठा हजारो भिक्खू राहू शकतील भगवंतासह असा विहार बांधून भगवंताला श्रावस्तीमध्ये दान दिलेला आहे, ज्याला पूर्वाराम विहार म्हणत होते. बघा त्या जीवनाला अर्थ आहे. दोन्ही डोळ्याने ते लोक डोळस असतात की जे आपली संपत्ती, धन दौलत, मुलं बाळं धार्मिकतेतही आणतात आणि आपली धन दौलत दानामध्ये पण देतात. मिगार माता विशाखासह अनाथ पिंडकाचं नाव निघते बघा. अनाथ पिंडक सुदत्त त्या काळात 54 करोड रुपयाचा विहार, 18 करोड रुपयाचं सोनं जमिनीवर अंथरून ती जमीन घेतली
18 करोड रुपयाचं विहार निर्माण केलं असं म्हणतात आणि 18 करोड रुपये विहाराच्या लोकार्पणासाठी दान सोहळ्यासाठी त्याने खर्च केले. त्या विहारावर स्वतःचं नाव नाही, गाव नाही, अध्यक्ष फिदक्ष तर विषयच नाही बापा. आपल्याकडे तर लय भानगडी याच्यावरूनच आहेत बघा. विहाराचे पदाधिकारी आणि पटत नाही कोणाचंच. विहाराचे पदाधिकारी असून तेच विहारात येत नाहीत. कोणाला बापा पर्सनली बोलत नाही आपण, तुम्हाला तर बिलकुलच नाही. पण असे काही काही ठिकाणी असतात बघा, पद आहेत पण धार्मिकता नाही. पद आहे आणि तोंडात तंबाखू आहे. चांगलं आहे काय असं? कोणी असो, तुम्ही जर धार्मिक काम करताय तर तुमच्यात ती पात्रता असली पाहिजे. कोणी कोणतं काम करू नये. भगवंताने सांगितलं पात्र असेल तरच काम करावं. डॉक्टरनीच इंजेक्शन द्यावं, डॉक्टरनीच ट्रीटमेंट करावी. नाही तर मलाही समजते ते इंजेक्शन कसं असते, मलाही माहिती आहे इंजेक्शनमध्ये ते औषध कसं घ्यायचं मलाही माहिती आहे, गोळी कशी द्यायची खायची ती मलाही माहिती आहे आणि मीच देतो. कशाला जायचं डॉक्टरकडे? जमते का तसं? जमेल? बंदूक तर मला पकडता येते आणि तिच्यातून गोळी कशी सोडायची ती मलाही जमते आणि मीच मिलिटरी मॅन बनतो घरीच. जमेल काय? त्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल की नाही? तशा प्रकारचं एज्युकेशन घ्यावं लागेल की नाही? आणि म्हणून बघा, धार्मिक काम करत असताना, सामाजिक काम करत असताना काही अटी आणि शर्ती बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहेत. त्यांनी स्वतः अगोदर त्रिसरण पंचशील पाळलं पाहिजे. त्यांनी आर्य उपोषताचं पालन केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे. आणि जे गृहस्थ आपल्या धम्माचं काम करत असतील, सामाजिक काम करत असतील, तर त्यांनी त्यांची पात्रता निर्माण करत असताना अगोदर घरालाही सुधरवलं पाहिजे. कारण गृहस्थ आहेत ना, आपलं कुटुंब तुमचं जर सुधारलं तर इतर लोक पाहतील तुमच्याकडे, अरे खरंच गड्या यांचं ऐकलं पाहिजे. परंतु कुटुंबच बिघडलेलं असेल आणि आपण शिकवत असेल लोकांना, तर लोक काय म्हणतील? त्या दिवशीची एक जण सांगत होता, भंतेजी म्हणे, ते वक्ता म्हणून जे होता म्हणे एका कार्यक्रमात जयंतीच्या, वक्ता म्हणून कोणाला तरी बोलवलं, ते वक्ता म्हणून बोलत होते. तर ते एक जण उपासक म्हणे, भंतेजी हे वक्ता म्हणून जे बोलवलं लोकांनी, हे कधीच विहारात येत नाही म्हणे. नाव जर नसेल म्हणे पॉम्पलेटमध्ये तर त्या कार्यक्रमात येत नाही, इथंच राहते म्हणे याच एरियामध्ये ते. आणि याच्या घरचं तर कोणीच येत नाही. आणि त्याची पत्नी जी आहे तर ती म्हणते देवाला जाते म्हणे कुठलं तरी काहीतरी करून, गुरुवार का काय पकडते म्हणे. आता काही उपयोग आहे का त्याला? तर मी तर म्हणतो अशा लोकांना कामच नका करू, काही बिघडत नाही. कारण प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचा प्रभाव असतो. शील सदाचाराचं पालन करून काम केलं तर त्याचा प्रभाव असतो. आणि त्यामुळे काम करत असताना सुद्धा आपली पात्रता आपण तयार केली पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, दोन्ही डोळ्याने डोळस असणारे लोक हे फार चांगले असतात. आणि तोच उपदेश भगवंतांनी त्या काळातल्या लोकांना केला. म्हणून राजा प्रसेनजीत असतील, बिंबिसार असतील, अजातशत्रू असतील, या लोकांनी संपत्ती असताना देखील बुद्धाच्या धम्माचं काटेकोरपणे पालन केलं. बघा, बुद्ध धम्मासाठी काम केलं, परमनंटली काम केलं. सम्राट अशोकाकडे तर काय कमी होतं? काही कमी होतं का? त्याने तर धन दौलत कुर्बान केलीच केली, परंतु त्यांनी संघमित्रा नावाची मुलगी आणि महेंद्र नावाचा मुलगा भिक्खू संघामध्ये दान दिला. मी आजही आपल्या लोकांना म्हणतो, ज्यांना कोणाला वाटते, काही लोक समजा भंतीजी लोकांवर टीका करतात की नाही? का तुम्हाला थोडी माहीत नाही? करतात ना. तर ज्या लोकांना वाटते की भंतेजी लोक काम करत नाहीत किंवा चांगले नाहीत, आता मी जाहीरपणे बोलत आहे नेहमीच, ज्यांना वाटते की बाबासाहेबांचं काम कोणी करत नाही वगैरे, दुसऱ्यालाच नाव ठेवत असतील भंतेजी बरोबर नाही, भंतेजी लोक काम करत नाहीत, तर मी तर म्हणतो बुद्ध धम्म सर्वांच्यासाठी खुला आहे की नाही? त्यांनी यावं, त्यांनी दीक्षा घ्यावी, त्यांनी शील पालन करावं, नियमांचं पालन करावं, प्रामाणिकपणे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य करावं. दुसऱ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? अर्थ आहे काही? बिलकुल नाही. परंतु नाचता येईना, अंगण वाकडं आहे काही लोकांचं, तुमचं नाही बापा, पण काही लोकांचं असंच गणित आहे. म्हणून म्हणतो, नाव ठेवू नका, तुम्ही काय करू शकता ते करून दाखवा. नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? म्हणून बाबांचं मी कौतुक करतो. या माळ रानावर भंतेजींना बोलवलं बघा, एवढ्या लांबून, एवढा खर्च करून, आणि तुम्हाला धम्मदेसना प्राप्त व्हावी, धम्मदेसनेची संधी प्राप्त व्हावी, यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन मी करतोय, मंगलमैत्री त्यांच्या प्रती व्यक्त करतो. या 3 प्रकारातून तुम्ही कोणत्या प्रकाराचे आहात हा ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे, याला त्याला आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून मी अधिकच बोलत नाही आहे. जाता जाता तुम्हाला मी आता मगाशी जे म्हणालो, गाढवाची एक बोधकथा सांगतो. कारण निवडणुकीचं वातावरण आहे आणि असं काही भंतीजीनं भगवंतांना आम्हाला सांगितलं नाही की बोलू नका इलेक्शनवर. आणि कोणाचा असा गृह असेल की भिक्षुनी त्याच्यावर बोलू नये, तर बिलकुल त्यांचा अभ्यास नाही, मी असं सांगतो त्यांना. राजा भवतु धम्मिको असं वंदनेत म्हणत असता की नाही तुम्ही? वंदना कोणाकोणाला पाठ आहे? कोणाकोणाला पाठ आहे वंदना?
वंदना कोणाकोणाला पाठ आहे? राजा भवतु धम्मिकोचा काय अर्थ? काय अर्थ होत? बरोबर आहे की नाही? राजा धार्मिक असला पाहिजे की नाही? राजा धार्मिक असेल तर तो धम्माच्या कामासाठी वेळ काढेल किंवा आपली जी काही सत्ता आहे त्याला कामाला लावेल. आता पाहताय ना तुम्ही, आत्ताचा राजा काय करतोय हे पाहताय की नाही? कोणावर आपण टीका टिप्पणी करत नाही, परंतु राजा जर धार्मिक असेल, ज्या कोणत्या प्रकारचा धार्मिक असेल तर तो धर्मासाठी काम करेल, त्यांच्या बरोबर आहे, संस्कृतीसाठी काम करेल, धर्माच्या प्रचारासाठी काम करेल. म्हणून भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये राजांनाही शिकवलं की तुम्ही धार्मिक बनले पाहिजे. पण धार्मिक म्हणजे काय? तर अंधभक्तीवाले धार्मिक नाही, दगडामध्ये देव शोधणारे, माणसाला तुच्छ लेखणारे धार्मिक नाही. देवासमोर नैवेद्य, दगडाला देव समजून त्याच्या समोर नैवेद्य ठेवणारे आणि माणसाला अन्न पाण्या वाचून वंचित ठेवणारे, मारणारे, ते धार्मिक नाही. ते तर अंधश्रद्धाळू लोक आहेत. धार्मिक कशाला म्हटलं भगवंताने? तर भगवान बुद्ध म्हणाले, काया वाचा मनावर ज्यांचा संयम आहे, जे इतरांच्या प्रती करुणेचा भाव, दयेचा भाव आपल्या मनामध्ये बाळगतात, इतरांचंही भलं व्हावं असा भाव ज्यांच्या मनामध्ये असतो, जे कधी कुणाला त्रास देत नाहीत, कधी कुणाला छळत नाहीत, कधी कुणाला बहिष्कृत करत नाहीत, कधी कुणाला परेशान करत नाहीत, कधी कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील असं कोणतं काम करत नाहीत, कुणाचं जीवन उद्ध्वस्त व्हावं, कुणीतरी कंगाल व्हावं, कुणीतरी खूप त्रासामध्ये जावं असं कुणाच्या सोबत कर्म करत नाहीत, असा जो राजा असतो त्याला धार्मिक म्हटलेला आहे. जो इतरांच्या हितासाठी काम करेल, इतरांच्या सुखासाठी काम करेल, त्याला धार्मिक म्हटलेला आहे. आणि भगवंताने त्या काळातील राजे लोकांना हा उपदेश केला. सम्राट अशोकाने म्हणून तर काम केलं, बरोबर की नाही? नाही तर सम्राट अशोकाला गरज होती काय? सम्राट अशोकाचं सोळा बाबासाहेबांच्या अगोदर होऊन गेले, ते बाबासाहेबांना काय गरज होती? मी तर आपल्या लोकांना नेहमी प्रश्न उपस्थित करून सांगतो, तुम्ही कल्पना तर करून पहा. यदा कदाचित आपल्या आत्ताच्या लोकांच्या मनासारखं बाबासाहेबांचं मन असतं, राजरत्न गेल्यावर, गंगाधर गेल्यावर, रमेश गेल्यावर, इंदू गेल्यावर, माझे एवढे 2-4 लेकरं गेले, माझी पत्नी पण जवानपणामध्ये गेली, आणि मी काय वेळ देऊ, काय काम करून, कशासाठी काम करू, माझ्या फॅमिलीचं घरचंच नुकसान होते आहे आणि मी का म्हणून वेळ देऊ, मला स्वतःला डायबिटीज झालेला आहे, बीपीचा त्रास होतोय, मणक्याचा त्रास होतोय, गुडघा फ्रॅक्चर झालाय, मी का काम करू? तुम्ही कल्पना तर करून पहा क्षणभर. यदा कदाचित असा विचार आपल्या महामानवाच्या बापाच्या मनात आला असता तर त्या काळात तर आपल्या लोकांना शेण उचलावं लागायचं. आज तर मी म्हणतो काय काय करून घेतलं असतं याची कल्पना देखील करू शकत नाही. एवढा महान त्याग आहे त्या महामानवाचा. म्हणून प्रत्येक आपल्या माणसाने बाबासाहेबांशी इमान राखलं पाहिजे. बाबासाहेबांनी जे आपल्याला काम दिलंय, धार्मिक सामाजिक काम करायला, पंचशील पाळायला सांगितलंय, विहारात जायला सांगितलंय, ते काम आपण इमाने इतबारे केलं पाहिजे. परंतु प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी आहे. राजकारणाचा जर विचार करावा तर 3:13 वाजलेले आहेत सगळीकडे. बघा, बिलकुल सगळीकडे वातावरण अत्यंत वाईट आहे. लोकांकडे अजेंडे आहेत, लोकांकडे त्यांचे उद्देश आहेत, लोक प्रॉपरली त्याच्यावरती भरपूर दिवसांपासून काम करतायत. आणि आज निवडणूक, उद्या आहे इलेक्शन, वोटिंग, तर आज आपले लोक संभ्रमात आहेत की कुणाला मत द्यावं. आहेत की नाही? बिलकुल संभ्रमात लोक आहेत. कुणावरती विश्वास ठेवावा असे लोक म्हणतात. सोशल मीडियावरती आम्ही ॲक्टिव्ह आहोत, पाहतोय आम्ही, लोक संभ्रमामध्ये आहेत. कोणत्या वोटरला, कोणत्या माणसाला आपण मत द्यावं. आणि त्यामुळे मी सरते शेवटी तुम्हाला गाढवाचा दृष्टांत सांगतो, तो लागू होतो जरा डोस. आणि म्हणून नेहमी सांगतो, रिपीट झाला तरी, कारण तुम्ही आता लाईव्ह पाहणारे वेगळे असता, ह्याच्यावरून तर सर्वच लोक ऐकतात, म्हणून थोडक्यामध्ये सांगतो, वेळ अधिक झाला असल्या कारणाने. बघा, एका जंगलामध्ये एक सिंह होता, एक कोल्हा होता आणि एक गाढव होता आणि इतरही प्राणी होते. परंतु ह्याच्यात कॅरेक्टर, 3च कॅरेक्टर महत्त्वाचे आहेत: गाढव, कोल्हा आणि सिंह. तर सिंह झाला थोडाफार म्हातारा. सिंह कोण असतो जंगलाचा? बापा, लय हुशार तुम्ही तर सिंह जंगलाचा राजा असतो. तर सिंह थोडासा म्हातारा झाला तर कोल्हा चतुर असतो. तर कोल्हा एक दिवस आला सिंहाकडे घाबरत घाबरत, महाराज महाराज दया करा. तर सिंह म्हणे, काय झालं, काय करू दया तुझ्यावर, सांग. तर तो कोल्हा म्हणे, महाराज मला तुमची सेवा करू द्या. आता तुम्ही म्हातारे झालेला आहात आणि तुमची मी सेवा करतो. तर सिंह म्हणे, काय सेवा करतो? तर महाराज, तुम्हाला जास्त धावणं होत नाही, पळणं होत नाही, चालणं होत नाही, तुम्ही गुफेमध्ये बसून राहत जा, मी गुफेच्या बाहेर थांबतो.
गुफेच्या जवळपास कोणता प्राणी शिकार आली चालून की मी तुम्हाला येऊन सूचना करतो की महाराज शिकार चालून आली. आता सिंहाला वाटलं बा हे फुकटचंच कोणी सेवक बनत असेल तर आपण स्वीकारायला काय हरकत आहे. तसे राजकारणातही फुकटचे सेवक लय येतात असे बिना कामाचे सेवा करायला. साहेब 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 म्हणते, पुढं पुढं पाया पडते. बापाच्या पाया पडत नसेल कधी, साहेबाच्या रोजच पाया पडते. मी तर म्हणतो बापा लय लोक लोभी प्रचंड एकदम बेमान लोक असतात काही काही. तर मग नोकरी सुरू झाली कोल्ह्याची. तो प्राण्यांकडे जायचा आणि त्यांना सांगायचा की तिकडे चला गुफेकडे, आणि मग सिंहाला सांगायचा की असा असा प्राणी आलेला आहे. सिंह गुफेतून बाहेर यायचा, त्या प्राण्यांवरती झडप मारायचा आणि शिकार करायचा. असं चाललं भरपूर दिवस. आता इतर प्राण्यांच्या लक्षात आलं की कोल्हा मोठा धोकेबाज आहे, आपल्यासोबत तो चतुराई करतोय. आणि मग लोक बाकीचे प्राणी त्याच्या संपर्कात येत नव्हते. पण काही दिवसानंतर एक गाढव त्याच्या संपर्कात आलं. तर गाढव संपर्कात आलं तर हा कोल्हा प्रत्येकाला काहीतरी खोटं सांगून घेऊन जायचा. हे सगळ्यांना माहीत झालं होतं, गाढवालाही माहीत झालं होतं की हा गोड बोलते ना आपल्याला तिकडे घेऊन जाते ना आपली शिकार होते. तर कोल्हा त्या गाढवाला म्हणे, गाढव दादा तुला एक गुड न्यूज द्यायची म्हणे. तर गाढव म्हणे, काय गुड न्यूज द्यायची, फसवतो का म्हणे मला. तर कोल्हा म्हणे, फसवत नाही तुला, तर तुला एक सांगायचं आहे, तुझी इच्छा असेल तर सांगतो. ते म्हणे सांग गुड न्यूज असेल तर. ते म्हणे मला सकाळीच राजानं सांगितलंय की 1 दिवसासाठी गाढवाला या जंगलाचा राजा बनवायचं. आता कोणाला जर असं सांगितलं तर काय होईल त्याचं काही विचारताच कामा नये. लोभाला लोक लगेच बळी पडतात नाही का. आणि म्हणून गाढव लगे तयारच, सांग म्हणे मी याच्यासाठी काय करू शकतो. तर कोल्हा म्हणे, बघ जर राजा बनायचंय तुला 1 दिवसासाठी, जर खरंच राजाची इच्छा आहे तर तुला अगोदर राजासोबत संवाद साधावा लागेल, चर्चा करावी लागेल. गाढव म्हणे, हो खरं आहे गड्या, चला म्हणे. मग गाढव म्हणे, फसवणार नाही ना तू मला. कोल्हा म्हणे, नाही फसवत तुला. तर ठीक आहे म्हणे. मग तर निघाले दोघे गुफेकडे. गुफेकडे जाता जाता गाढवाच्या मनात विचार आला, खरं की खोटं, जर यानं फसवलं मला तर काय करू. म्हणून याच्या मनामध्ये थोडीशी शंका निर्माण झाली गाढवाच्या, आणि आपण सावध राहिलेलं बरं असं यानं स्वतःलाच सांगितलं. कोणी, गाढवाने. हे गेले गेले गुफेच्या थोडंसं खाली अंतरावर. तर कोल्हा म्हणे, इथं थांबा मी राजाला बोलून आणतो. गाढव म्हणे, ठीक आहे. तर गाढवाच्या मनात धुकधुक धुकधुक होतीच अशी, बा आपल्याला पकडेल काय, शिकार करेल काय, जीव घेईल की काय राजा. तर सिंह आला लगेच. तर गाढव रेडी होतं की बा जर काही झालं, आपल्याला शंका आली की आपण पळून जाऊ. म्हणून मग तो जसा सिंह आला त्यानं झडप मारली. झडप मारल्याबरोबर हे रेडी होतं. कोण, गाढव. हे रेडी होतं. तर यानं धूम टोकली. तर पळता ही शिकारची झडप मारता मारता सिंहाच्या हातात गाढवाचे दोन्ही कान आले आणि ते कान तुटले. गाढव पुढं आणि कोल्हा त्याच्या पाठीमागं. धूम ठोकली गाढवानं. कोल्ह्याने सोडलं नाही. कोल्हा त्याच्या मागे धावत धावत गेला. फार लांब गेल्यानंतर गाढव थांबलं. धाप लागली त्याला. श्वास त्याचा वर येत होता. आणि मग श्वास नॉर्मल झाल्यावर तो कोल्ह्याला म्हणे, तू मला फसवलं तरी मला शंका होतीच. तर कोल्हा म्हणे, गाढव दादा माझं ऐकून तर घे. ते म्हणे, आता काय राहिलं ऐकून घ्यायला. ते म्हणे, ऐकून तर घे. बरं ठीक आहे बापा म्हणे, सांग आता काय. तर कोल्हा म्हणे त्या गाढवाला, तू विचार तर कर की जर तुझा जीव घ्यायचा असता तर नरडीचा घोट का नाही घेतला राजाने. तुझे कानच कसे काय तोडले दोन्ही पण. तर गाढव म्हणे, हो गड्या कसं काय कानच तोडले तूच सांग आता. तर कोल्हा म्हणे, गाढव दादा तुला मी काय सांगितलं होतं की राजाची इच्छा 1 दिवसाचं तुला राजा बनवायचंय, आणि कान यासाठी तोडले की जेव्हा तुला राजा बनविल्या जाईल तेव्हा मुकुट चढवावं लागेल की नाही. मग मुकुट चढवत असताना कान जर आडवे आले मध्ये, काना डिस्टर्ब करत असतील तर गाढवाची ट्यूब पेटली. गाढवाला खरंच वाटलं गाढव ते गाढवच. इथं माणसाला 5 वर्षानंतरही कळत नाही प्रत्येक, गाढवाला काय कळेल. माणसं आमिषाला बळी पडतात, दारूला बळी पडतात निवडणुकीच्या वेळेला गावाकडे, मटणाला बळी पडतात. हे आम्हाला माहिती आहे. लहानपणी लोक बी बघितलं. एकदम क्षुल्लक गोष्टीला लोक बळी पडतात. 100, 500, 1000ला मत विकते आपल्या देशामध्ये. असं समजत नाही की 5 वर्ष आपल्यावरती राज करतात. एवढ्याच पैशामध्ये आपण विकावं कसं मत.
आणि माणसाची किंमत खरं तर किती असते, पण माणूस 500, 100, 1000 रुपयामध्ये विकल्या जातो, याच्या एवढी लाजिरवाणी बाब अजून दुसरी कोणती असू शकते. म्हणून गाढवाला पटली ती गोष्ट. गाढव ते गाढव होतं. गाढव म्हणे खरं आहे गड्या, मुकुट चढवताना कान जर मध्ये येत असतील तर म्हणून तोडले का. बरं बरं म्हणे. गाढव म्हणे मग आता पुढं काय. राजा बनण्याची इच्छा होती ना, तर कोल्हा म्हणे आता चला म्हणे पुन्हा चर्चा करावी लागेल म्हणे राजासोबत. तर गाढवाला तर फार हौस होती, राजा बनायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. तर गुळ दाखवतात, आमच्या इकडे म्हणतात कोपराला गुळ लावतात इथं काही लोक. गेलं ना गाढव, पुन्हा तयार झालं जाण्यासाठी. गेले पुन्हा गुफेच्या जवळ. कोल्हा गेला, राजाला सांगितलं महाराज पुन्हा तीच शिकार चालून आलेली आहे, सावधपणे शिकार करा. तर राजा म्हणे ठीक आहे. आता राजा थोडासा म्हाताराच झाला होता. गाढवाला वाटलं बा पहिल्यांदा कान तोडले तर काय सांगावं, पुन्हा काय तोडेल. तर म्हणून गाढव पुन्हा रेडी होतं धावण्यासाठी. तर दुसऱ्यांदा त्याला वाटलं बा आता आपण इकडं राजाकडे तोंड करून होतो, आता जंगलाकडे तोंड करून उभं राहू. असं क्रॉसमध्ये उभं राहिलं ते रेडी पोझिशनमध्ये धावण्यासाठी. आला राजा, राजानं मारली झडप सिंहाने. यावेळेस झडप मारली तर सिंहाच्या तोंडात आली त्या गाढवाची शेपटी. मग यावेळेस शेपटी तुटली, गाढवानं धूम ठोकली गाढव जंगलात, आणि कोल्हा त्याच्या मागे. दूर जाऊन मग लांब जाऊन गाढव थांबलं, कोल्ह्यानं गाठलं. मग श्वास थांबल्यावर नॉर्मल झाल्यावर गाढव त्याला म्हणे तू मला दुसऱ्यांदा फसवलं म्हणे. तर कोल्हा म्हणे गाढव दादा माझं ऐकून तर घे. 5 वर्षाला लोक पाया पडतात येऊन, आणि मग 5 वर्ष त्यांच्या पाया पडतात लोक. कसं कळत नसेल लोकांना की नेमकं चाललंय काय हे, आहे का नाही. बघा तुम्ही. आणि मग पुन्हा गाढवाला कोल्हा म्हणे माझं ऐकून तर घे. तर गाढव म्हणे सांग म्हणे आता तुला काय सांगायचं राहिलंय आता बाकी. तर माझी तू अगोदर सांगितलं की मुकुट चढवावा लागेल म्हणून कानं तोडले, आणि आता शेपटी तोडले ते कशासाठी तोडली म्हणे. ते म्हणे गाढव दादा राजा झाल्यावर तुला सिंहासनावर बसावं लागेल की नाही. ते म्हणे हो गड्या. मग सिंहासनावर बसत असताना तुझी शेपटी अडथळा निर्माण करू नये, त्या शेपटीने त्या शेपटीची अडचण होऊ नये म्हणून नेमकी शेपटी तोडली. तुला जर मारायचं असतं तर तुझ्या नरडीचा घोट घेतला नसता का. गाढव ते गाढवच. गाढव म्हणे खरं आहे गड्या. गाढव तयार झालं तिसऱ्यांदा जाण्यासाठी. आणि पुन्हा गुफेजवळ गेल्यावर कोल्ह्यानं जाऊन राजाला सांगितलं की महाराज आता ही तिसरी वेळा शेवटचा चान्स आहे. आता लोक म्हणत आहेत असं शेवटचा चान्स आहे म्हणत आहेत, पण नेमकं निवडणुकीच्या वेळेस पैशाला आणि कशाला बळी पडले, चुकीचं बटन दबलं की विषय मग संपलेलाच आहे. माहिती तुम्हाला. हे तिसऱ्यांदा गेलं आणि याला वाटलं बा आता कोल्ह्याचं म्हणणं खरं आहे, मुकुट चढवायचा होता म्हणून कानं तोडले, सिंहासनावर बसायचे म्हणून शेपटी तोडली, आणि आता निश्चितपणे आपण राजा बनू शकतो. आता बाकी तोडण्यासारखं काही राहिलं नाही. हे गेलं, याचा विश्वास बसला होता. सिंह पुन्हा तयार होता एकदम की आता बिलकुल सोडणार नाही. सिंह आला आणि बरोबर त्यानं नेम धरला त्याच्या नरडीचा, आणि बरोबर नरडीचा घोट घेतला आणि गतप्राण झालं. गाढव जाग्यावर ठार झालं. गाढव ठार झाल्यावर सिंह त्या कोल्ह्याला म्हणाला की बघ मी जातो थकलेला आहे, आता गुफेमध्ये आराम करतो, तुला जेवढं काय खायचं तेवढं खा, फक्त माझ्यासाठी या गाढवाचा मेंदू, याचं काळीज आणि याचं हृदय तेवढं घेऊन ये. आता कोल्हा म्हणे बा ठीक आहे घेऊन येतो मी. कोल्ह्यानं मनोमन विचार केला की राजाला हवं तेव्हा हवं ते मी देतोय नेऊन, जे राजाला आवडते ते आता मीच खातो. म्हणून कोल्ह्यानं ताव मारला गाढवाच्या मेंदूवर, काळजावर आणि हृदयावर, आणि बाकीचं मांस उरलेलं कोल्हा घेऊन गेला गुफेमध्ये आणि राजासमोर ते हजर केलं मांस. तर राजा म्हणे तुला मी हे नव्हतं आणायला सांगितलं होतं, तुला गाढवाचा मेंदू काळीज आणि हृदय आणायला सांगितलं होतं, ते कुठे. तर कोल्हा शांत झाला थोड्या वेळासाठी. कोल्ह्याला वाटलं बायाला कसं बोलू, राजा ते राजाचा आहे, माझ्यावर झडप मारेल. तर थोडा वेळ शांत बसून कोल्हा राजाला म्हणाला महाराज लहान तोंडी मोठा घास, मला सांगा तुम्ही, मला वाटलं तुम्ही खूप ज्ञानी आहात, तुम्ही राजा आहात, तुम्ही फार हुशार आहात, पण तुम्ही हुशार नाही. तर राजा म्हणे कसं काय. महाराज थोडासा विचार करा, थोडीशी टूप पेटवा. ज्या गाढवाला तुम्ही सुरुवातीला त्याच्यावर झडप मारली, त्याचे कानं तोडल्यावर तरी दुसऱ्यांदा आला, दुसऱ्यांदा त्याची शेपटी तोडली तरी तिसऱ्यांदा येण्यासाठी तयार झाला.
ज्या गाढवाला कान तुटल्यावरही समजत नाही, शेपटी तुटल्यावरही समजत नाही की आपला जीव जाऊ शकतो, आपल्यासोबत काहीतरी अघटित घडत आहे, तर त्या गाढवाला मेंदू, हृदय आणि काळीज असेल काय? राजाला वाटलं खरं आहे गड्या, सर्वाचाच मेंदू थोडी काम करते, कधी कधी राजाचंही काम करत नाही ना. तर राजाला वाटलं कोल्ह्याचं म्हणणं खरं आहे की त्या गाढवाला मेंदू नव्हता आणि खरंच नव्हता, असून नसल्यासारखं आहे. तर असे काही लोक असतात की जरी मेंदू असला तरी तो काम करत नाही त्यांचा प्रॉपरली. म्हणून योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, सदाचार काय, दुराचार काय, यातला फरक कळत नसतो काही लोकांना. आणि त्यामुळे गत आपल्या देशामध्ये अशीच आहे. त्यामुळे तुम्ही तसे नाही आहात, परंतु काही लोक असे आहेत. आणि बुद्ध बाबासाहेबांनी समाजामध्ये परिवर्तन व्हावं यासाठीचेच उपदेश केलेले असल्या कारणाने तुम्हाला सुद्धा या मंगलमय प्रसंगी, या धम्म परिषदेच्या निमित्ताने पद्माकर बाबा गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार, सर्व संयोजन मंडळी, सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी धम्मदेशना देण्यासाठी निमंत्रित केलाय. तेव्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. सर्व उपस्थितांच्या बद्दल मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.